मोठी बातमी यवतमाळमध्ये TWJ गुंतवणूक घोटाळा उघड झालाय। कमी गुंतवणुकीत मोठ्या परताव्याचा आमिष दाखवण्यात येऊन 891 गुंतवणूकदारांचे 83 कोटी अडकवण्यात आले। मुख्य सूत्रधारासह 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। सर्व आरोपींना 11 मार्च पर्यंत पोलीस कोठडी आहे। राज्यभर तक्रारी वाढताच सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करण्यात आलं। स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 8 जणांना अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधार समीर सुभाष नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमित विश्वनाथ बालम यांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले। तर न्यायालयाने सर्व आरोपींना 11 मार्च पर्यंत 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान 891 पैकी केवळ 250 गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केल्यानं उर्वरित गुंतवणूकदारांचे पैसे अद्यापही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। तिकडे बीडमध्ये 2 नगरसेवकांमध्ये वाद झालाय। वादात एका लोकल दैनिकाची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। सांज दैनिक सिटीजन कार्यालय या ठिकाणी फोडण्यात आलंय। सोलापूरच्या बार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आलाय। आई समोर आरोपीनं 11 वर्षीय मुलीचा विनयभंग करून जेवे मारण्याची धमकी दिल्याची ही संतापजनक घटना घडलेली आहे। या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून मुख्य आरोपी आणि पीडितेची आई यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। सोलापुरात बदनामीच्या भीतीने पती पत्नीची आत्महत्या। आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एकतर्फी प्रेमातून महिलेला आरोपीकडून वारंवार त्रास दिला गेल्याचा आरोप आहे। तर नादरपूर परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश आलंय। वन विभागाने ही तत्पर कारवाई केलेली आहे। बिबट्याला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।